Welcome back. Today we will start solving 3 marks questions from question bank. Okay, Pradeep. Chalo. 3 marks मध्ये we have first question saying find area enclosed between x axis. कशामधला एरिया पाहिजे प्रदीप आपल्याला? X axis. The curve y is equal to sin x for the values of x between x is equal to 0 to x is equal to 2 pi. हा पहिला क्वेश्चन आहे. आता आपल्याला कर्व दिलाय साइनचा ग्राफ. कर्व काय दिला? साइनचा ग्राफ 0 पासून 2 पाय पर्यंत. साइनचा जो ग्राफ आहे प्रदीप अशा पद्धतीचा असतो. समजा इथं मी अँगल प्लॉट केले एक्स ऍक्सिस वर आणि हा वाय ऍक्सिस. तर एक कंप्लीट सायकल चा अर्थ असतो 2 पाय. बरोबर. आता आपल्याला त्यांनी 0 to 2 पाय म्हणजे हा बघा एवढा एरिया काढा असं त्यांनी आपल्याला बोललंय. मग बेटा इथे मध्ये पाय आणि तुला दिसतंय की हा एरिया पॉझिटिव्ह येणार, हा निगेटिव्ह, निगेटिव्ह आल्यानंतर याला पॉझिटिव्ह करावं लागतं. एरिया इज नेव्हर निगेटिव्ह. सो इन फॅक्ट शेडेड रिजनचा एरिया आपल्याला काढायचा आहे. बरोबर. आता मी त्याच्यासाठी काय करणार प्रदीप? रिक्वायर्ड एरिया ए विल बी, दोघांचं इंटिग्रेशन करावं लागेल मला. दोघांचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to पाय आणि पाय टू 2 पाय. आता बघ 0 मी A1 + A2 असं लिहितो त्याला. A1 अधिक A2 हे जे दोन शेडेड कर्व आहेत मला स्ट्रीप ही टाकावं लागेल एक. ओके. मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवलंय ही जी स्ट्रीप आहे ही कशी कामाला येते हे बघ. dx अलॉंग x तिची ब्रीथ आली एकदम छोटीशी dx आणि तिची जी हाईट आहे ही आहे y. ऍग्री. आता एरिया ऑफ रेक्टेंगल काय रे? एरिया ऑफ रेक्टेंगल is length into breadth. So y dx. Similarly इथं सुद्धा एक स्ट्रीप टाकणार आपण. छिक 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 छिक. हे बघ हे छोटस डिस्प्लेसमेंट dx आणि हे y. ऍग्री. सो जो पहिला एरिया आहे मी त्यासाठी म्हणणार इट इज इंटिग्रेशन y dx फ्रॉम x is 0 to पाय. दुसरा जो एरिया आहे विशाल आणि प्रदीप तर तो आहे फ्रॉम पाय टू 2 पाय. फ्रॉम पाय टू 2 पाय मायनस y dx. आता दुसरा बिलो एक्स ऍक्सिस आहे बर का, म्हणून मी त्याला मॉड टाकतो. ऍग्री. याला मी मॉड टाकतो बिकॉज त्याचा आन्सर निगेटिव्ह येणार आहे. मध्ये निगेटिव्ह आला तो वी हॅव टू टेक पॉझिटिव्ह विच इज इक्वल टू 0 to पाय. y कोण आहे रे? साइन एक्स प्लस मॉड मध्ये पाय टू 2 पाय. y कोण आहे रे? वन्स अगेन साइन एक्स फंक्शन आहे. झालं. मॉड आपण मेंटेन केला. दॅट इज इक्वल टू साइनचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस. ओके. साइन एक्स dx राहील आपलं. साइनचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस. कुठून कुठं? 0 to पाय प्लस वन्स अगेन इंटिग्रेशन ऑफ द साइन फंक्शन इज मायनस कॉस. कुठून कुठं रे? पाय टू 2 पाय. तुम्हाला माहिती आहे हे निगेटिव्ह आहे तर निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करून घ्यायचं आणि लिमिट्स इंटरचेंज करायचे. सो कॉस एक्स फ्रॉम पाय टू 0 प्लस मायनसचं पुन्हा एकदा प्लस कॉस एक्स करायचं. लिमिट्स इंटरचेंज करायचे 2 पाय टू पाय. सो रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू अप्पर मायनस लोअर करा. सो इथे काय होईल बेटा? कॉस 0 मायनस कॉस पाय. कॉस 0 मायनस कॉस पाय प्लस हे मॉड आपण टाकतच राहू. प्लस मॉड मध्ये अप्पर मायनस
लोअर करा. सो कॉस ऑफ पाय मायनस कॉस ऑफ 2 पाय. चला, दिस इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आहे वजा कॉस पायची व्हॅल्यू -1 आहे. कसं लिहिलं नीट बघा. प्लस मॉड मध्ये कॉस पायची व्हॅल्यू -1 आहे बेटा, मायनस कॉस ऑफ 2 पाय. कॉस ऑफ 2 पाय इज +1, राईट. सो दिस इज इक्वल टू 1 मायनस ऑफ -1 विल बिकम 2 प्लस मॉड मध्ये -2 यू हॅव टू टेक टू बी 2. मग 2 आणि 2 4 स्क्वेअर युनिट्स. Okay, if you have understood, then type yes. If there is any doubt, ask me the doubt. But your yes is very important if you have understood. This was very important sum. हे खूप important sum आहे. प्रदीप समजलंय का? नक्की समजलंय? विशाल इज देअर. व्हेरी इम्पॉर्टंट. चुकणार नाही एक्झाम मध्ये. मॉड टाकायचा. ओके, मॉड का टाकायचा? तो ऑलवेज रिमेंबर, मी खूप खूप वेळा सांगतोय की एरिया इज नेव्हर निगेटिव्ह. एरिया इज नेव्हर निगेटिव्ह. चला त्याच्यातलं सेकंड सम घेऊ आपण. ठीक आहे. Second example says, find area of region bounded by the parabola x square is equal to 4y. X axis and line x is equal to 1 आणि x is equal to 4. ह्याच्या मधला आपल्याला एरिया पाहिजे. x square is equal to 4y. बघितलं आपल्याला काल. कसा पॅराबोला आहे रे? x ची पॉवर 1 आहे आणि स्टँडर्ड आहे, म्हणजे पासेस थ्रू ओरिजिन, आणि तो अशा पद्धतीचा आहे. ओके, बर. एक्स ऍक्सिस म्हणजे बघा एक्स, पॅराबोला एक्स, एक्स इज इक्वल टू 1 आणि एक्स इज इक्वल टू 4. मला काय करावं लागेल? जरा डायग्रामच मोठी काढतो. ओके, डायग्राम जरा मोठी काढू आपण. असा करू याला. ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस. आता बघ, एक्स इज इक्वल टू 1, हे बघा ओरिजिन आहे. एक्स इज इक्वल टू 1 कुठेतरी इथं आहे. एक्स इज इक्वल टू 4 लेटेस्ट इथं आहे. ठीक आहे ना, 1 to 4. ठीक आहे, एकापासून 4 पर्यंत ह्या पॅराबोलाच्या अंडर वी वॉन्ट एरिया. ओके, हे बघ एवढा एरिया आपल्याला काढायचा. मग आता काय करणार? हे बघ, तू स्ट्रीप टाकणार. तुला माहितीये, तू याला dx बोलणार, याला y बोलणार. व्हेरी इझी. सो एरिया विल बी इंटिग्रेशन कुठून कुठे आहे? एकापासून 4 पर्यंत y dx. आता इथं एक्स स्क्वेअर इज 4y आहे. प्रदीप आपल्याला y काय भेटेल रे? एक्स स्क्वेअर अपॉन 4. काय भेटल? एक्स स्क्वेअर अपॉन 4 dx. मग आता हा 1/4 कॉन्स्टंट आहे, त्याला मी बाहेर घेतो. 1 to 4 एक्स स्क्वेअर dx विच इज 1/4 एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे एक्स क्यूब अपॉन 3 फ्रॉम 1 to 4. चला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करूया. अप्पर टाकला 4, आय विल गेट 4 चा क्यूब अपॉन 3 मायनस 1 चा क्यूब अपॉन 3. नाउ एरिया विल बी 1/4 ॲज इट इज. आतमध्ये 4 चा क्यूब 64 मायनस 1 चा क्यूब आहे 1 ओनली.
1/4 आतमध्ये बघ दोघांचा बेस सेम आणि 64 मधून एक गेला आले 63. सो 1/4 3 दुने 6 3 एक 3. सो 21/4 स्क्वेअर युनिट्स. याला काय सिम्प्लिफाय करायची गरज नसते. स्क्रीनशॉट घ्या. झालं. लेट्स मूव ऑन टू थर्ड क्वेश्चन फ्रॉम हियर. थर्ड क्वेश्चन. Find area of region bounded by parabola y square is equal to 16x and the line x is equal to 4. पॅराबोला आणि लाईन या दोघांच्या मधला एरिया पाहिजे. माझा हा पॅराबोला y ची पॉवर इव्हन आहे म्हणजे मला कळालं की हा अशा पद्धतीचा पॅराबोला आहे. चल हा एक्स ऍक्सिस आणि हा y ऍक्सिस. लाईन x इज इक्वल टू 4 आहे. सो ती लाईन कुठेतरी इथं असेल. ठीक 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 ठीक. ओके. लाईन आणि पॅराबोला ह्या दोघांच्या मध्ये आय कॅन सी हा एवढा एरिया आहे. मग आता याला काढण्यासाठी आपण काय करू. हे बघ ह्या इथपासून प्रदीप नीट लक्ष दे. हा जो एरिया आहे मी एक स्ट्रीप टाकतो. ही स्ट्रीप जर का टाकली छिक 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 छिक. हे बघ हे dx आहे आणि हे y आपल्याला माहित असल्याप्रमाणे. मग वरती हा जो एवढा एरिया आहे तेवढाच खाली आहे. सिमेट्रिक आहे ते. हे बघ ना एवढा जो पोर्शन. मग मी असं म्हणतो 2 टाइम्स दॅट एरिया अंडर द पॅराबोला. हे काय 2 टाइम्स अंडर द पॅराबोला लाईक एरिया अंडर पॅराबोला डबल करायचं. सो एरिया विल बी. आता आपल्याला लाईन एक्स इक्वल टू 4 आहे म्हणजे हा पॉईंट आपल्याला माहिती आहे 4,0 आणि हा तर ओरिजिन आहे 0,0. सो मला हॉरिझॉन्टल लिमिट्स माहिती आहेत 0 पासून 4 पर्यंत. 0 पासून 4 एरिया अंडर पॅराबोला y dx. तर मला y अरे 2 टाइम्स करावं लागेल ना. सो बघ 2 टाइम्स 0 to 4 y स्क्वेअर 16x आहे. मग y काय होईल रे 4√x. 16 हा 4चा स्क्वेअर आहे ना त्याच्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 16 आलं 4. 4√x dx. तो 4 बाहेर आला तर 4 दुने 8 होईल. इंटिग्रेशन 0 to 4 x ची पॉवर 1/2 अपॉन 1/2 dx. हा जो 1/2 आहे तर खालचं 2 वरती येईल आणि याच्यासोबत 8 दुने 16 होऊन जाईल. इंटिग्रेशन ऑफ x ची पॉवर 1/2 काल आपल्याला लय वेळा झालं हे +1 केला तर 3/2 भागिले 3/2 फ्रॉम 0 to 4. and now area will be हा 16 बाहेर तसाच ठेवा. अप्पर मायनस लोअर लिमिट टाका. अप्पर टाकलं 4 ची पॉवर 3/2 अपॉन 3/2. खालचं टाकलं उत्तर 0च येणार आहे त्या अख्ख्या टर्मचं. इट इज इक्वल टू 16 गुणिले तो खालचा 2 वर येईल. सो डिनॉमिनेटरचा जो 3/2 आहे त्याला मी लिहिला 2/3 गुणिले 4 ची पॉवर 3/2 आहे म्हणजेच इंडेक्स अपॉन रूट म्हणजेच मी त्याला लिहितो स्क्वेअर रूट ऑफ 4 चा क्यूब. दिस इक्वल टू 32/3. 4 चोक 16 16 चोक 64. 64 चा क्यूब रूट स्क्वेअर रूट काय येईल 8. इट इज इक्वल टू 8 दुने 16 चालेल 1 8 त्रिक 24 आणि 1 25. सिम्प्लिफाय करून लिहायचं फक्त. स्क्रीनशॉट घ्या. Okay. After that we have number 4.
Find area of the region bounded by the curves x square is equal to 8y, comma y is equal to 2, y is equal to 4, y axis lying in the first quadrant. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली. मग आता हा जो पॅराबोला आहे बघूनच कळालं कसा आहे हा, बरं का, एक्स स्क्वेअर आहे, बर y24 लागणार ना आपल्याला. पुन्हा एकदा डायग्राम थोडीशी मोठी घेऊ आपण. ओके, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय. तर काय म्हणतात मला, हे बघ हा पॅराबोला y इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 4 आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये समजा y इज इक्वल टू 2 ही लाईन आहे, y इज इक्वल टू 4 ही लाईन आहे. झालं, ठीक आहे, y इज इक्वल टू y इज इक्वल टू 4. तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये आता हा जो पॅराबोला आहे ह्या दोन लाईन्स आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये केवढा एरिया येतोय रे, हा एवढा एरिया, बरोबर. मग आता स्ट्रीप तर आपल्याला याशी टाकावं लागेल प्रदीप, बरोबर का. कशामुळं, तर मला जी लिमिट्स माहिती आहेत y इज इक्वल टू 2 आहे, हे बघ, तर मला जी लिमिट्स माहिती आहेत तिथं 2, याला लिहू का, हा जो पॉइंट आहे मला हा माहिती आहे 0,2 आणि हा जो पॉइंट आहे y वरती 0,4, तर हे दोन पॉइंट आपल्याला माहिती आहेत, राईट. आता स्ट्रीप टाकल्यावर y वरती डिस्टन्स आहे ते dy झालं आणि जे हॉरिझॉन्टल आहे अलॉंग x ते x झालं, राईट. सो तो स्ट्रीप हा एक रेक्टँगल आहे, त्याचा एरिया झाला x dy. तर आय वॉन्ट एरिया, बरं का, फ्रॉम 2 to 4, फ्रॉम 2 to 4 ऑफ x dy. आता माझ्याकडे आहे x चा स्क्वेअर, त्यांनी एक्स स्क्वेअर दिला, मला पाहिजे x. सो x विल बी स्क्वेअर रूट ऑफ 8 इंटू स्क्वेअर रूट ऑफ y dy. स्क्वेअर रूट ऑफ 8 ही टर्म बाहेर घ्या, झालं. इंटिग्रेशन फ्रॉम लाईक 2 to 4, रूट ऑफ y ला मी लिहितो y ची पॉवर 1/2 dy. स्क्वेअर रूट ऑफ 8 ला मी लिहितो 4 into 2. y स्क्वेअर चं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, y ची पॉवर 1/2 + 1 म्हणजे 3/2 अपॉन 3/2 फ्रॉम 2 to 4. चला पुढे, स्क्वेअर रूट ऑफ 4 2 आहे, सो एरिया विल बी 2 रूट 2, 2 रूट 2. 3/2 आहे, सो त्याला मी गुणिले लिहितो 2/3. उरलंय y ची पॉवर 3/2, त्याला मी लिहितो आतमध्ये स्क्वेअर रूट ऑफ y क्यूब इंडेक्स अपॉन रूट आहे ना, किती वेळा आला आता, आपली लई प्रॅक्टिस झाली ही. इंडेक्स अपॉन रूट, y ची इंडेक्स 3 आणि रूट आहे स्क्वेअर रूट, फ्रॉम 2 to 4, 2 पासून 4 पर्यंत, ठीक आहे, इज इक्वल टू 2 गुणिले 2 झाले 4 इंटू रूट 2 अपॉन 3. आता बघ, अप्पर मायनस लोअर करा, सो रूट मध्ये 4 चा क्यूब मायनस रूट मध्ये 2 चा क्यूब, ओके, विच इज इक्वल टू 4 इंटू रूट 2 अपॉन 3 इंटू दिस ब्रॅकेट 4 × 16 16 64, 64 चा स्क्वेअर रूट येईल 8 मायनस 2चा क्यूब आहे, सो इट विल बी स्क्वेअर रूट ऑफ 8. याला असंच ठेवू आपण, स्क्वेअर युनिट्स विल बी युअर एरिया. स्क्रीनशॉट घ्या. चल, fifth from this, find area of region bounded by the curve y is equal to sin x, comma x axis
and the given lines x is equal to minus pi, x is equal to pi. ठीक आहे. आता आपल्याला हा जो एरिया, आता मला जे फंक्शन दिलंय ते पुन्हा एकदा साइन एक्स दिलंय, परंतु लिमिट दिलेत मायनस पाय टू प्लस पाय. सो डायग्राम काढणं फार गरजेचं आहे. सो मी डायग्राम काढतो. साइनचा ग्राफ तुम्हाला माहिती आहे असा असतो. सो लेफ्ट हँड साइडला तो असा मूव्ह होईल. मला म्हणतात मायनस पाय टू प्लस पाय. आपल्याला माहिती आहे की इथं झिरो असेल तर इथं पाय, आणि बघा इथं इट विल बी मायनस पाय. म्हणजे मायनस पाय टू प्लस पाय मध्ये बघा एवढा एरिया आपल्याला काढायचा आहे. कळलं व्यवस्थित? सो सेम याच्या आधी आपण सम केलं होतं. दिस एरिया दिस कॅन बी निगेटिव्ह, आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं, याला मॉड टाकू आपण, राईट. सो ह्याला A1 म्हणू आपण, आणि हा एरिया सेकंड. सो रिक्वायर्ड एरिया विल बी A इज इक्वल टू A1 प्लस A2. हा जो A1 आहे ह्याला मॉड टाकू आपण. सो मॉड मध्ये मायनस पाय टू झिरो हा ओरिजिन आहे ना, मायनस पाय टू झिरो, मायनस पाय टू झिरो, वर्टिकल स्ट्रीप राहील ना वाय डी एक्स, कारण मला हॉरिझॉन्टल लिमिट्स माहिती आहेत. गेटिंग? प्लस सेकंड एरियाला मॉडची गरज नाही, कारण की तो एक्सच्या वरती आहे, तो पॉझिटिव्ह येणार आहे. सो फ्रॉम 0 टू पाय, सो फ्रॉम 0 टू पाय y dx, दिस इज इक्वल टू मॉड मध्ये मायनस पाय टू झिरो y साइन एक्स फंक्शन आहे dx प्लस 0 टू पाय साइन एक्स dx इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन आपल्याला माहिती आहे मायनस कॉस आहे. काय रे? मायनस कॉस. कुठून कुठं? फ्रॉम मायनस पाय टू झिरो, मॉड रिमूव्ह करायचा नाही, प्लस साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस फ्रॉम 0 टू पाय, दिस इज इक्वल टू, आता बघ हे निगेटिव्ह आहे तर मी तुम्हाला काय शिकवलंय, त्याला आधी पॉझिटिव्ह करून घ्यायचं बरं का. त्याला लिहायचं पॉझिटिव्ह कॉस एक्स फ्रॉम पाय टू, अच्छा व्हेरी सॉरी, फ्रॉम 0 टू मायनस पाय. आय रिपीट, फक्त मायनसचं प्लस करायचं, लिमिट्स इंटरचेंज करायचे, प्लस पुन्हा एकदा मायनसचं प्लस करायचं त्याला, आणि 0 टू पायच्या ऐवजी पाय टू 0 करायचं. सो एरिया इज इक्वल टू, आता बघ अप्पर मायनस लोअर करा मॉड मध्ये, अप्पर इज कॉस ऑफ मायनस पाय मायनस लोअर इज कॉस ऑफ 0 मॉड मध्ये, प्लस प्लस अप्पर मायनस लोअर, सो कॉस 0 मायनस कॉस पाय. ओके, व्हॅल्यूज टाकून द्या. सो मॉड मध्ये कॉस पाय, आता कॉस मायनस थिटा इज प्लस कॉस थिटा, सो कॉस पाय किंवा कॉस मायनस पायची व्हॅल्यू विल बी -1 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1 प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1 वजा, चल मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट मेंटेन करतो म्हणजे तुला समजायला सोपं जाईल, मायनस कॉस पायची व्हॅल्यू -1. हे बघ झालं. मॉड मध्ये -1 झाले -2 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये +2, मायनसचा प्लस घ्यायचा 2 आणि तो 2 झाला 4 स्क्वेअर युनिट्स. 0 करायचं नाही, आय रिपीट त्याला 0 करायचं नाही. स्क्रीनशॉट घ्या. समजतंय सर्वांना? बोला समर्थ, प्रदीप. ओके, चला लास्ट सम फ्रॉम 3 मार्क क्वेश्चन्स.
Number 6. Find the area of ellipse x square upon 36 plus y square upon 64 is equal to 1 using integration. संपूर्ण एलिप्सचा एरिया काढायचा आहे आपल्याला. मग बेटा याला कम्पेअर करू आपण. एक्स स्क्वेअर अपॉन 36 ला मी लिहितो 6 चा स्क्वेअर, वाय स्क्वेअर अपॉन 64 ला मी लिहितो 8 चा स्क्वेअर. काय दिसतंय मला? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअरचं गुणन हे असतं इलिप्सचं इक्वेशन. इथून मला ए भेटतोय 6 आणि बी भेटतोय 8. सो बेटा हिअर बी इज ग्रेटर दॅन ए, म्हणून हा व्हर्टिकल इलिप्स आहे. काय दिसलं, काय कळालं मला? की हा जो इलिप्स आहे हा अशा प्रकारचा काय बेटा व्हर्टिकल इलिप्स आहे. ओके, सो दिस ए इज 6, सो हा पॉइंट येईल 6,0 आणि हा पॉइंट येईल y वरती 0,8. दिस आर ए अँड बी. आता काय करू आपण? संपूर्ण इलिप्सचं एरिया आपल्याला भेटल, तर त्या अगोदर नीट लक्ष दे बेटा. फ्रॉम ओरिजिन 00 टू 60 काय करावं लागेल? एक व्हर्टिकल स्ट्रिप. ओके, सो रिक्वायर्ड एरिया विल बी, चल इथं करतो मी. हे बघ, रिक्वायर्ड एरिया विल बी इंटिग्रेशन 0 to 6 y dx. आता यांनी मला दिलाय इन दिस वे, आता इथून मी दिस इम्प्लाइज मला y पाहिजे. सो मी असं म्हणू का, y स्क्वेअर अपॉन 64 इज 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 36. चला, सो आय एम इंटरेस्टेड इन y. आता एक काम करू, मी याला असं लिहू, दिस इम्प्लाइज, जागेचीच अडचण लागली ना जरा, सुटसुटीत लिहितो मी, डोंट वरी. ओके, याला खाली सोडवतो मी. बघ, याला म्हणूया स्टार इक्वेशन. दिलेली इक्वेशन फ्रॉम स्टार इक्वेशन y स्क्वेअर अपॉन 64 इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 36. दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट जर घेतले तर कॅन आय से दिस इम्प्लाइज y अपॉन 8 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 36. नुसतं रूट टाकून दिलं उजव्या साईडला. सो y विल बी, दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ y विल बी 8 into under root 1 minus x square upon 36. चला, so this is equal to 0 to 6 value of y टाकून देऊ आपण 8 into under root 1 minus x square upon 36 dx. ओके, हा जो 8 आहे याला बाहेर घेऊया आपण. इंटिग्रेशन 0 to 6 आणि रूट मध्ये 1 ला 1 चाच स्क्वेअर लिहूया मायनस ह्या टर्मला x अपॉन 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण की आपल्याकडे मिसलेनियस इंटिग्रेशन आहे. स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता लक्ष दे. हे जे हा जो एरिया आहे तर मला 4 टाइम्स मल्टिप्लाय करायला लागेल. मी विसरलो हे, राईट सर. वाय वाय लुक ॲट द डायग्राम प्लीज. 1 2 3 4 4 हाफ आहेत ना असे, म्हणून चौपट करावं लागेल त्याला. ओके, सो रिक्वायर्ड एरिया विल बी 4 या 8 32 होईल ते. ओके, इनटू, आता मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. हे उत्तर मला माहिती आहे x/2. आता x आहे
एक्स अपॉन 6 बरं का. सो एक्स बाय 2 म्हणजेच एक्स बाय 6 अपॉन 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर मायनस झालं ही पहिली टर्म प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 ए तर 1 आहे साइन इनवर्स ऑफ एक्स बाय ए एक्स हा एक्स बाय 6 आहे राईट आणि ए हा 1 आहे सो फ्रॉम 0 to 6 आता फक्त काय करायचं अप्पर मायनस लोअर सो रिक्वायर्ड एरिया विल बी इक्वल टू 32 ॲज इट इज आतमध्ये तो जो 6 आहे तो खाली येईल जरा थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ एक्स अपॉन 12 अंडर रूट 1चा स्क्वेअर 1 मायनस एक्स बाय 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर तर 1 येईल अपॉन 2 इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स बाय 6 फ्रॉम 0 to 6 ठीक आहे आता अप्पर मायनस लोअर करू आपण 32 इंटू ब्रॅकेट अप्पर टाकला 6 टाकला आपण सो 6 बाय 12 रूट मध्ये 1 मायनस 6 बाय 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस मी इथून कर्ली ब्रॅकेट टाकतो 32च्या पुढं म्हणजे काय होईल हे अप्पर लिमिट बरं का 6 टाकला प्लस 1 बाय 2 साइन इनवर्स 6 बाय 6 हे सगळं अप्पर लिमिट झालं वजा पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लोअर 0 टाकल्यामुळे पहिली टर्म झाली 0 प्लस 1 बाय 2 साइन इनवर्स ऑफ 0 बाय 6 विल बी 0 सो ही सगळी टर्म 0 झाली कारण साइन इनवर्स 0 इज ऑल्सो 0 उरली फक्त वरची टर्म 32 कर्ली ब्रॅकेट मध्ये 6 1 6 6 2 12 सो 1 अपॉन 2 check हे 1 minus 1 0 so it will be 0 plus 1 by 2 sin inverse of 6 check cancel sin inverse of 1 म्हणजेच 90 कारण sin 90 is 1 फायनल आन्सर will be 1 by 2 into 0 आहे बघ ही टर्म पण उडाली 0 so 32 into pi by 4 4 8 32 so 8 pi स्क्वेअर युनिट्स हे बघ ना बेदुने 4 पाय बाय 4 4 8 32 स्क्रीनशॉट घ्या समजलंय प्रदीप उद्या आपण लॉंग आन्सर्स वाले क्वेश्चन्स घेऊ आणि चॅप्टर दी एंड करू ओके 1 तारखेपासून आपल्याला फिजिक्सचे पेपर्स घ्यायचेत ग्रुपवरती पुन्हा मेसेज टाकतो सो तुम्हाला क्वेश्चन पेपर्स विथ आन्सर्स मी प्रोव्हाइड करेल असं काहीतरी करू आपण एकदा सिलेबस संपू नंतर करू आपण ठीक आहे सो बाय बाय टेक केअर एकदा मॅथचा सिलेबस संपू आपण आपली प्रॅक्टिस सुरू करू पेपर्सची